नमस्कार. मी कविता नवरे. पॉसिबल कनेक्ट हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे आणि त्याच्यामार्फत मी टेलिपॅथिक कम्युनिकेशनचे वर्कशॉप घेते आणि प्रोफेशनल केसेसही हँडल करते. नमस्कार, मी योगिता हरणे. माझ्या इंस्टाग्राम हँडलचं नाव आहे विस्पर्स ऑफ माइंड्स बाय योगिता. मी स्वतः टेलिपॅथिक कम्युनिकेटर आहे, सोबतच मी वर्कशॉप्सही घेते. आज आपण एक छान इंटरेस्टिंग विषयाला सुरुवात करणार आहोत, इंटरेस्टिंग विषय बघणार आहोत. तर कविता, सांगतेस तू आपण काय बघणार आहोत आज? ओके, आपण टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणजे हे जे 2 वे कम्युनिकेशन आहे ते कसं होतं त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन आहे, त्याच्यामुळे हे माइंड टू माइंड, सोल टू सोल किंवा एनर्जी लेवलचं हे रीडिंग आहे, ज्याच्यात शब्दाची किंवा प्रत्यक्ष समोर असण्याची गरज नसते. ते कशा प्रकारे होतं हे आपण जस्ट त्याची एक ओळख करून घेणार आहोत. तर योगिता, तू सांगशील त्याच्याबद्दल थोडं? हो. टेलिपॅथी म्हणजे काय, जसं आता कविता म्हणाली, शब्दांशिवाय, पण शब्दांशिवाय सोबतच दूर अंतरावरून जिथे आपण एकमेकांशी बोलू शकतो. तर इथे जनरली आपण प्राण्यांशी बोलण्यावरून बघणार आहोत पुढे सगळं. तर बरेचदा असं होतं ना की आपल्याला काहीतरी पदार्थ खावासा वाटतो किंवा एखाद्या मित्राची, मैत्रिणीची आठवण येते. आपण म्हणतो बरेच दिवस फोन आला नाही तिचा, भेटलो नाही, आणि सडनली 2 दिवसात असं होतं काहीतरी, तो पदार्थ जो हवाय आपल्याला तो खायला मिळतो, किंवा तो मित्र भेटतो, ती मैत्रिणीचा फोन येतो. तर यालाच आपण टेलिपॅथी असं म्हणतो. फक्त आपल्याला हा शब्द माहिती नाहीये, याला आपण साध्या शब्दात म्हणायचं तर योगायोग म्हणतो. पण तुम्हाला जे हवं असतं, तुम्हाला जे वाटत असतं, ते युनिव्हर्स मधून एनर्जीच्या रूपात, एनर्जीच्या मार्फत या व्यक्तींपर्यंत, त्या पदार्थापर्यंत गेलेलं असतं, आणि युनिव्हर्स तुम्हाला मदत करत असतं ती गोष्ट होण्यासाठी. तर हे आपल्याकडे फक्त योगिता, इथे मी फक्त एकच ऍड करेन की काही वेळेला हे योगायोग होत नाहीत, मग त्यावेळेला आणि आपण निग्लेक्ट करतो, ते सोडून देतो की काही वेळेला होत नाहीत त्या घटना. तर त्यावेळेला पण युनिव्हर्सने ऐकलं नसतं का आपलं? तर आपलं बोलणं, कम्युनिकेशन पोहोचलेलंच असतं, पण त्यांनी दिलेला नकार रिसीव्ह करण्याची आपण तयारी दाखवलेली नसते, आपण ते चॅनल ओपन केलेले नसतात. आता तू पुढे सांगशीलच त्याच्याबद्दल. कुठेतरी आपली एक्सेप्टन्स लेवल कमी पडते. आता इथे आपण जसं म्हणतो अलाइनमेंट आहे किंवा आणखी गोष्टी, त्याही मॅटर करतात. इट इज नॉट लाईक की नकार म्हणजे कधीच मिळणार नसतं, कुठेतरी पुढे जाऊन म्हणा, किंवा आत्ता अलाइनमेंट नाही, आत्ता गरज नाही, असंही असतं. तर पुढचं आपण आता बघतो आहोत, नेमकं टेलिपॅथिक कम्युनिकेशन कसं होतं किंवा त्यासाठी काय करावं लागतं. तर बरेचदा असं वाटतं की हे कोणीतरी स्पेशल लोकांनाच येतं का, किंवा स्पेशल व्यक्तीच करतात का? तर अजिबातच नाही. यासाठी तुम्ही कोणी बुवा बाबा असायची गरज नाही. हे स्किल किंवा हे टेक्निक, ही विद्या सगळ्यांकडे ऑलरेडी आहे, सगळ्यांकडे असते. आपण जेव्हा ही गोष्ट शिकतो त्यावेळेस आपण त्या ज्या निखाऱ्यावर राख बसली आहे ती फुंकर मारून उडवतो आणि तो निखारा परत प्रज्वलित करतो. हे कसं होतं नेमकं? तर वेगवेगळे मेडिटेशन्स आहेत, एक्सरसाइजेस आहेत. तर याचा जो बेस आहे तो कविता सांगेल आपल्याला नेमकं कसं होतं. कविता, सांगतेस जरा? ओके. तर सगळ्यात महत्वाचं काय असतं, तर आपल्या मनाची बैठक. म्हणजे आपण ना भूतकाळातला मध्ये आपलं भरकटू देणं, ना भविष्याच्या चिंतेमध्ये आपण आपला विचार धावू देणं. आपण प्रेझेंट मध्ये असणं, म्हणजे माइंडफुलनेस ज्याला म्हणतो, ते असणं अपेक्षित असतं. आणि मग हे कसं साध्य होईल? आपण तर इतके आपल्या डोक्यात, साधं तुम्ही आपण काही काम करताना इतर गोष्टींमध्ये पण आपले विचार धावत असतात. तर हे साध्य कसं व्हायचं? मग त्याच्यासाठी मेडिटेशन. पण फार मोठं नाव घ्यायची गरज नाही. मेडिटेशन म्हणजे एक साधं ग्राउंडिंग असतं, जे आपण निसर्गाशी कनेक्ट म्हणू, तेही एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. की हे जे ग्राउंडिंग आपण म्हणतो ना, ते आपला पाया असतो. हे अशा प्रकारचं कम्युनिकेशन करण्याची, म्हणजे रिसिव्हिंग आणि सेंडिंग करण्याची ताकद आपली, म्हणजे जी धूळ झटकणं म्हणतो, त्याच्यासाठी असलेलं. मग हे कशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण मेडिटेशन करून सुद्धा ग्राउंडिंग करू शकतो. निसर्गात चालायला जाऊन निसर्गाशी एकरूप होऊन सुद्धा आपल्याला हे साधता येतं.
एखाद्या गोष्टीत तल्लीन होऊन जाणं, ह्याच्याने पण आपण इतर विचार बाजूला सारतो आणि आपण त्यावेळेला त्या गोष्टीपुरते आपण त्यावेळेला त्या प्रेझेंटमध्ये असतो. आपल्यासाठी कोणती गोष्ट वर्क करेल हे आपल्याला त्याच्यावर काम करूनच बघायला लागतं. पण ढोबळ मनाने मेडिटेशनचे काही आपण एक्सरसाइज या वर्कशॉपमध्ये आपल्या करून घेतो. त्याच्याने सगळ्यांना फायदा झाल्याचं दिसून येतंय, म्हणजे आजवर आपण अनुभवलंय हे. आणि ह्या जोडीने दुसरी गोष्ट की इंटेन्शन, आपण कम्युनिकेशन करता इंटेन्शन सेट करतो. जसं मला योगिताशी बोलायचंय तर मी योगिताचा फोन नंबर डायल करते आणि योगिताला फोन लागतो आणि आमचं कनेक्शन होतं. हे इतकं सोपं आहे. मी समोर किंवा एखाद्या व्यक्तीशी समोरासमोर म्हणजे आपण जसं बोलतो, हे जितकं सोपं आहे ना, तितकंच हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन प्राण्याबरोबर करणं सोपं आहे. बरोबर. तुम्हाला रेफरन्स पॉइंटला काहीतरी नंबर लागतो, म्हणजे जसा टेलिफोन नंबर आहे इकडे, तसं त्या दृष्टीने त्याचा प्राण्याचा रेफरन्स नंबर आणि रेफरन्स पॉइंट काय आहे हे आपल्याला लागतं. म्हणजे मला योगिताच्या घरातल्या प्राण्याशी बोलायचं असेल तर योगिता हा माझा रेफरन्स पॉइंट आहे, की मला योगिताच्या घरातल्या प्राण्याशी बोलायचं आहे. हे माझं इंटेन्शन झालं, कारण इंटेन्शन ला एनर्जी फॉलो करते आणि आपलं कनेक्शन तिकडे फ्रिक्वेन्सी मॅच करून आपलं कनेक्शन होतं. बरोबर. तर ह्याच्याबद्दल पुढे सांगशील तू अजून, की आपण हे झालं साधं कनेक्शन आणि आपण सरळ जसं बोलतो तसं आपण बोलू शकतो. पण हे आता विचार जे आपण पाठवतो, आपण मगाशी म्हटलं एनर्जीनी आपण पाठवतो, रिसीव्ह करतो, तर ते जे काही क्लिअर सेन्सेस असतात आपले, त्याच्याविषयी जस्ट एक ओळख सांगशील तू? आपण लहानपणापासून शिकतो की आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत तर यांनाच क्लिअर सेन्सेस असं म्हटलं जातं. आता ही कोणती, तर आपले डोळे आहेत, नाक, कान, त्वचा, जीभ, एक सिक्स सेन्स आपण म्हणतो. तर ज्या वेळेस आपण टेलिपॅथिक कम्युनिकेशन करतो तर त्यावेळेस ह्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून आपण कम्युनिकेशन आपल्याकडून डेटा ट्रान्समिटही करतो आणि कम्युनिकेशन रिसीव्हही करत असतो. मग आता हे कसं होतं किंवा प्रत्येकाला जमतच का, तर आता कविता जसं म्हणते तसंच वर्कशॉपमध्ये काही वेगवेगळे मेडिटेशन्स करून घेतले जातात, एक्सरसाइजेस करून घेतले जातात, ज्यामुळे तुमचे हे सेन्सेस शार्पन व्हायला हळूहळू मदत होते. मग आता याने आपल्याला नेमकं कसं येतं रीडिंग, तर एखादा प्राणी तुम्हाला काही इमेज पाठवतो, एखादा आवाज पाठवतो, वास पाठवतो, असं वेगवेगळ्या पद्धतीने प्राणी तुमच्याशी कनेक्ट होतात. आता बरेचदा असंही होतं की मग आपल्याला प्राण्याची भाषा यायला हवीये का, किंवा बाहेरच्या देशात प्राणी आहे, आम्हाला मराठीच येतंय, इंग्लिश येत नाही, तर या कम्युनिकेशनला भाषेचा कोणताही अडसर नसतो, कुठलंही बॅरियर नसतं. मी जसं म्हटलं तसं सगळं कम्युनिकेशन तुमच्या क्लिअर सेन्सेसनेच होतं. आणि हे एनर्जीनी पाठवलं जातं, एनर्जीनी रिसीव्ह होतं. येस, त्यामुळे तुम्ही तिथे प्रेझेंट असायची, भाषा यायची अजिबातच गरज नसते. मला वाटतं एखादं छोटंसं उदाहरण सांगशील का, म्हणजे व्हिज्युअल येण्याचं किंवा ऑडिओ ऐकू येण्याचं? येस, माझा स्वतःचा क्लिअर ऑडियन्स खूप स्ट्रॉंग आहे, हा सेन्स आहे. म्हणजे मी जेव्हा स्वतः कम्युनिकेशनला बसते त्यावेळेस मला बरेचदा डोळ्यासमोर चित्र येतात किंवा आवाज येतो. माझा स्वतःचा फोर्टे घरांशी बोलण्याबाबत आहे, तर मी ज्यावेळेस घरांशी बोलत असते त्यावेळेस मला काहीतरी आवाज ऐकू येतो. एकदा अशीच एक केस करत असताना मला सिंधी लोकांचा आय गेस मंत्र ऐकू आला, नमो अरिहंताय तोवाला. तर मी त्या क्लायंटला सांगितलं, म्हटलं हा मला मंत्र अचानक ऐकू आला तुमच्या घराशी बोलताना. तर त्याने सांगितलं की हो म्हणे, हा रोज सकाळी माझ्या घरी लावलेला असतो मंत्र. तर असे तुम्हाला मेसेजेस रिसीव्ह होतात. येस, आता हे आपण नेमकं मी ऑडिओ म्हणजे तू जे म्हणालीस ऑडिओ, तर सेम पद्धतीने मला व्हिज्युअल्स खूप चांगल्या प्रकारे, सगळ्यात पहिले जो माझा सेन्स जाणवतो मला डॉमिनंट सेन्स, तो व्हिज्युअल आहे. कारण एका डॉगीशी बोलताना मला त्यांनी एक्सरेची फिल्म दाखवली होती आणि खूप घाबरल्याची भावना अशी फिलिंग पाठवली होती. आणि जेव्हा मी त्याच्या ह्युमनशी बोलले तेव्हा त्यांनी कन्फर्म केलं की 2च दिवसापूर्वी त्या घरातल्या फिमेलची काही टेस्ट केली होती आणि रिपोर्ट्स घरी आलेले, आणि तेव्हापासून तो डॉगी थोडासा स्ट्रेस मध्ये आहे. आणि हे रिपोर्ट बद्दल ना ती मला आधी बोलली होती ना इतर कोणाशी तिने डिस्कस केलेलं, पण
ती जी काही त्यांच्या घरातली तिची पण भीती होती ती डॉगी मार्फत माझ्याकडे आली. आता हे फार इंटरेस्टिंग आहे. तिची भीती डॉगी मार्फत माझ्याकडे आली. तर हे काय असतं हे जरा सांगशील? येस, यालाच आपण एनर्जी फ्लो म्हणतो. ज्या वेळेस तुम्ही घाबरला असता, भीती वाटत असते, दडपण असतं, तर तुमच्या एनर्जी थ्रू त्या प्राण्यापर्यंत या गोष्टी पोहोचत असतात. का पोहोचतात? कारण प्रत्येक वेळेस तुम्ही तुमच्या प्राण्याशी कनेक्टेडच असता. आता आम्हाला जेव्हा कनेक्शन करावं लागतं एखाद्या प्राण्याशी, त्यावेळेस आम्हाला ते सेट करावं लागतं कनेक्शन काही मेथड्सने. पण तुमच्याकडे जर प्राणी असेल, तुमचा पेट असेल, तर त्याच्याशी तुम्ही ऑलरेडी कनेक्टेड असता. त्यामुळे तुम्ही घाबरला असाल, भीती वाटत असेल, आनंदी असाल, तुमच्या त्या कनेक्शन थ्रू त्या प्राण्यापर्यंत या गोष्टी पोहोचत राहतात. आणि आम्ही जेव्हा कनेक्ट करतो त्यावेळेस प्राणी हे आम्हाला पोर्ट्रे करून दाखवतात, आम्हाला जाणवतात त्या भावना. तर आता परफेक्ट. हे भावना जाणवण्याबद्दल झालं. आता आपण टेलिपॅथिक कम्युनिकेशन कशासाठी वापरतो किंवा कुठे कुठे वापरतो? कविता, सांगतेस तू हे? बऱ्याच ठिकाणी वापरता येतं. म्हणजे कधी त्या प्राण्याचं म्हणजे त्याच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायला तर मदत होतेच. आणि कधी काही बिहेवियरल इश्यूज असतात त्यांचे, ते कधी अचानक वेगळे वागायला लागतात किंवा त्यांचं आजारपण जेव्हा येतात तेव्हा कळत नाही नेमकं की हे अजून काय हवंय त्यांना, नक्की काय होतंय, कुठे दुखतंय, खुपतंय. तर ह्या वेळेला आपण त्यांच्याशी कम्युनिकेट करून त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी ती घटना काय आहे हे विचारू शकतो. अगेन मी इकडे हे नक्कीच सांगेन की हे कम्युनिकेशन करणं म्हणजे वेटरनरीला पर्याय नाही किंवा बिहेवियरिस्ट ट्रेनरला पर्याय नाही. हे फक्त त्यांच्या मनातलं जाणून घेणं आहे आणि ते ना पूरक ठरतं बऱ्याचदा. आता आपण जे मगाशी म्हटलं भीती पोर्ट्रे करणं, हे पण एक क्लासिक केस आहे मिररिंगची. ते त्यांनी मला रिफ्लेक्ट करून दाखवला, आरसा जसा दाखवतो तसं. बरोबर. तर ह्या पद्धतीने पण आपल्याला त्यांच्याशी बोलून त्यांच्या मनात काय चाललंय हे विचारू शकतो आणि त्याच्यावरती उपाय पण त्या दृष्टीने नंतर करता येतात. आपलं आणि त्यांचं बंध जास्त चांगल्या प्रकारे कसा करता येईल हे ह्याच्यातून आपल्याला साधता येऊ शकतं. आपलं गिव्ह अँड टेक जे आहे, एकमेकांबरोबरचं लाईफ जास्त चांगल्या प्रकारे आपण ते कनेक्ट करून त्याचा हे करता येऊ शकतो आपल्याला पुढे जायला. इवन जे मी म्हंटल की मेडिकल केसमध्ये कसा वापर होतो, तर अक्षरशः म्हणजे आपल्याला त्यांच्याकडनं हे पॉइंटर्स मिळत असतात की मला एका डॉगीनी मला सांगितलेलं की मला पोटामध्ये विशिष्ट ठिकाणी त्यांनी मला दाखवलं होतं की दुखतंय आणि मला काहीतरी बाहेर टाकायचंय, मला जमत नाहीये. आणि त्यावेळेला मी त्यांना सजेस्ट केलं की प्लीज तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करा आणि देर इज समथिंग की त्याच्या पोटाशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम आहे की जे अडकल्यासारखं वाटतंय आणि बाहेर पडत नाहीये, तुम्ही तपासण्या करून घ्यायचा जरा आग्रह धरा. आधीचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असून पण त्यांनी आग्रह धरला होता. आधीचे रिपोर्ट्स नॉर्मल म्हणजे कदाचित कधी कधी ती कंडिशन डेव्हलप व्हायला वेळ लागतो ना, त्याच्यामुळे पहिल्या रिपोर्ट्स मध्ये नॉर्मल आले असतील, पण नंतर त्यांनी काही अजून ऍडिशनल तपासण्या केल्या आणि त्याच्या पोटामध्ये ट्युमर डिटेक्ट झाला आणि अर्ली स्टेजमध्ये होता. ऑपरेट वगैरे करून पुढे लवकर त्याचं निदान झाल्यामुळे उपचारही झाले. तर आपल्याला मदत करता येऊ शकते अशा गोष्टीमध्ये. बरोबर. अजून तू काही सांगशील याच्यामध्ये ऍड करशील? टेलिपॅथिक कम्युनिकेशन बरेचदा आपण हरवलेल्या प्राण्यांसाठीही वापरू शकतो. आता इथे बरेचदा असं वाटतं की प्राणी हरवलाय, त्याच्याशी बोलल्यावर प्राणी परत येईल का? तर नाही, असं खरं तर नसतं. प्राणी निघून जाण्यामागे किंवा घर सोडून जाण्यामागे वेगवेगळी बरीच कारणं असतात. तर ज्यावेळेस आपण कम्युनिकेट करतो प्राण्याशी, तर प्राण्याचं रियुनियन इज जस्ट अन आउटकम ऑफ टेलिपॅथिक कम्युनिकेशन. टेलिपॅथिक कम्युनिकेशन प्राणी परत भेटेलच तुम्हाला याची गॅरंटी देत नाही आणि आपण त्या दृष्टीनेही कधी तपास करत नाही. कारण का? तर बरेचदा वेगवेगळी कारणं असतात प्राणी घर सोडून जाण्यामागे. कारण काही वेळेस प्राणी तुमचं हिलिंग करण्यासाठी आलेला असतो, तुम्हाला गाईड करण्यासाठी आलेला असतो. त्याची ती गोष्ट पूर्ण झाली तुमच्या आयुष्यातली गरज संपली की तो निघून जातो. अशा केसेसमध्ये बरेचदा प्राणी स्वतः सांगतात आम्हाला परत यायचं नाहीये.
पण जर प्राणी परत यायचं म्हणत असेल तर आपण नक्कीच त्याला आपल्याकडून जी मदत लागते, मग ती एनर्जी लेवलला लागत असेल, फिजिकल लेवलला लागत असेल किंवा आणखी काही त्याला एक्सपेक्टेड असेल तर त्या मदती करून प्राणी आपण परत घेऊन येतो. बरेचदा काही केसेसमध्ये प्राणी ट्रेसेस पाठवतात, लोकेशन्स पाठवतात. मग आता ही लोकेशन्स कशी पाठवतात, तर कुठेतरी काहीतरी नाव फ्लॅश होतं किंवा एखादी जागा दिसते तुम्हाला. आता माझ्याकडे एक जी केस होती ना, ती इंटरेस्टिंग केस होती खरं तर. त्यांचं मांजर निघून गेलेलं घरातून आणि एक 3-4 दिवस वगैरे झालेले. त्याच्याशी बोलल्यावर त्याने सांगितलं की मी म्हणे घराच्या आसपासच आहे, पण मला एनर्जेटिक हेल्पची गरज आहे. त्याला म्हटलं तुला यायचंय का, तर हो मला यायचं तर आहे, पण मला रस्ता सापडत नाही, मी पूर्ण गोंधळलोय. म्हटलं ठीक आहे. मग त्याला आपण गोल्डन कॉर्ड जे टेक्निक आहे ते वापरलं आणि दुपारी गोल्डन कॉर्ड केलं आणि रात्री 12 वाजता वगैरे ते मांजर घरी परत आलं स्वतःच आणि क्लायंटने मला मेसेज केला. तर हे एक एकदम छान केस होती. कविता, तुझ्याकडे अशी केस असेल का ग, की जिथे तुला लोकेशन्स पाठवले प्राण्याने? हो, अशा बऱ्याच केस आहेत. एक रिसेंट केस बद्दल सांगते. त्या डॉगीनी मला अर्धा पुतळा दाखवला होता आणि मला लक्षात येत नव्हतं, कारण व्हिज्युअल मध्ये मला पुतळा दिसत होता आणि डोक्यावरती कॅप आहे अशा पद्धतीची इमेज दिसत होती आणि पुढे काहीच सांगता येत नव्हतं त्या म्हणजे डॉगीला. त्यांनी तो पुतळा दाखवला आणि त्यांनी एक रस्ता आणि असं म्हणजे ते कुठचं तरी शॉप्स वगैरे आहेत आजूबाजूला, खाण्याची गोष्ट आहे असं वगैरे दाखवलं. तर मी हे त्याच्या जेव्हा ह्युमनला कम्युनिकेट केलं की अशा अशा पद्धतीचं दाखवतोय तो आणि अंतराच्या बाबतीत पण मला सेन्स असा येतोय, गट फिलिंग, की ते खूप लांबचं अंतर नाहीये. तर तुम्ही असं काही तिकडे आहे का पुतळा असलेलं आणि शॉप, खाण्याचं दुकान असलेलं. तर त्यांनी मला इमिजिएटली मेसेज केला की मॅकडोनल्डचं शॉप आहे आणि मॅकडोनल्डच्या बाजूला तुम्ही म्हणताय तसं सेम पुतळा आहे. मग मी म्हटलं त्यांना की शोधायला जा तिकडे तुम्ही आत्ताच्या आत्ता. तिथे त्यांनी पाठवल्यावर तिथून 1-2 दुकानं पुढे तो डॉगी मिळाला. गुड. आणि पण त्याला यायचं होतं म्हणून तो मिळाला. बरोबर, येस, हे महत्वाचं. कारण बरेचदा असं वाटतं की आपण कम्युनिकेट केला की प्राणी परत येईलच. तर जसं मी म्हटलं याच्या मागे बरीच कारणं असतात. बरं, आता एक शेवटचा प्रश्न कविता. हे फक्त आपण प्राण्यांशी बोलायलाच वापरतो का, किंवा आणखी कुठे याचा वापर? एनिथिंग अंडर द सन. एनिथिंग अंडर द सन. एनिथिंग ऑर एव्हरीथिंग? एव्हरीथिंग. येस. पण फक्त कसं असतं, आपण म्हणतो ना की जिथे आपण सोल कनेक्ट म्हणतो आणि जे घरांशी वास्तूशी आपण जे बोलतो, लँडशी बोलतो, ते असतं एनर्जी कनेक्ट. म्हणजे आपण त्यांच्या एनर्जीशी कनेक्ट होतो आणि त्याद्वारे आपली एनर्जी त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्याकडचे जे एनर्जी आहे त्याच्याने आपल्याला रिडिंग्स मिळतात. बरोबर. जरी ते सोल कनेक्ट पेक्षा डिफरंट असलं तरी ते एक फॉर्मचं कम्युनिकेशन आणि कनेक्टच असतं. त्याच्यामुळे हेच माध्यम आपण तिथेही वापरू शकतो कनेक्ट करायला. बरोबर. आता कविता जसं म्हणतेय तर थोडस आणखी मी विस्कटून सांगेन. इथे फक्त आपण पाळीव प्राण्यांशीच बोलत नाही, कुत्रा मांजर यांच्याशीच नाही, तर आपण जंगली प्राणी, वाघ, सिंह, हत्ती, कीटक आहेत, पाली आहेत, चुरळ आहेत, त्यानंतर तुमची घरं आहेत, जागा आहेत, फळांच्या बागा असतील, शेतं असतील, हरवलेले दागिने आहेत, चाव्या आहेत हरवलेल्या, डॉक्युमेंट्स आहेत, तर या सगळ्यांशी आम्ही कनेक्ट करतो, आम्ही बोलतो, अशा केसेस करतो. सुरुवातीला जसं सांगितलं तसं आम्ही दोघीही याचे वर्कशॉप्स घेतो, सेपरेट घेतो, गरज असेल तर एकत्रही घेतो. तर तुमच्यापैकी कोणाला जर वाटत असेल तर आमचे नंबर्स असतील दिलेले, तर तुम्ही तिथे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. केसेस असतील करायच्या, वर्कशॉप्स असतील तर आम्हाला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आमचं इंस्टाग्राम हँडलही दोघींचं शेअर करू आम्ही, तिथेही कॉन्टॅक्ट करू शकता. चला, एक फक्त ना मजेशीर एक हे सांगते की बरीच जण ना मला असं विचारतात की अच्छा, वाईल्ड अॅनिमल वरनं मला आठवलं की मग तर तुम्ही आम्हाला गॅरंटेड तिकडे त्याच्याशी बोलून आम्हाला वाघ दाखवाल का आमच्या बरोबर आलात तर? मला म्हणजे गंमत वाटली या गोष्टीची. कम्युनिकेट करू शकतो, आपले विचार पाठवू शकतो, त्यांचे विचार ऐकू शकतो. ह्याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना पकडून
दाखवू शकतो. बरोबर. तर रिस्पेक्ट आणि Yes. कन्सेंट हे मॅटर करतं. बरोबर. आपण रिक्वेस्ट करू शकतो, त्या Yes. रिक्वेस्टचा मान ठेवून ते आपल्या समोर येणार का नाही येणार हे ते त्यांच्या- सांगतात. Yes. पण ते सांगतात, व्यवस्थित सांगतात. बरोबर. अशा वेळेस मी बरेचदा एकच गोष्ट सांगते, 2 वर्षाच्या मुलाला तुम्ही कसं हँडल कराल, त्याला सांगाल तुम्ही बस तर बसेल का, तो नाही बसणार. प्राण्यांशी नेमकं तसंच वागावं लागतं आपल्याला. आणि असं नाही की तुम्ही 2 वर्षाच्या मुलाला सांगताय की इथे इथे बस, हे खाऊ नकोस. त्याच्या कानावर पडलेलं नसतं का? पडलेलं असतं. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन त्याच्यापर्यंत गेलेलं असतं. ते कसं वापरायचं किंवा ती गोष्ट करायची की नाही हे त्यावर आहे. प्राण्यांचंही अगदी असंच असतं. त्यामुळे कुठलाही कम्युनिकेटर प्राण्याला फोर्स करू शकत नाही कोणत्याही गोष्टीसाठी. ठीक आहे, चलो थांबूयात आणि ते आपण. अपेक्षितही नाहीये. हो, येस. चलो, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.